दादा आपण बोलत होतो की देश विदेशामध्ये अमेरिका, ग्रीस, वेगवेगळ्या या राज्यातल्या देशातले सुद्धा पर्यटक संपूर्ण शोभायात्रेमध्ये आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेले आहेत। ते मला म्हणाले की नेव्हर सीन इंडिया लाईक दिस, म्हणजे त्यांना भारताचं एक आगळं वेगळं रूप या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळालं। बरोबर, निश्चितच जी काय माझ्या विभागाने घेतली, बरोबर, जिल्हा प्रशासनाने घेतली आणि मी विशेष आभार मानतो स्थानिक लोकांचं। महाबळेश्वर म्हटले स्थानिक व्यापारी आहेत, घोडेवाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, गाईड आहेत, स्थानिक बाजारपेठेतले व्यापारी, या सगळ्यांनी यशस्वी करायला त्या विभागाला खूप मदत केली। सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झाला। मला या गोष्टीचं समाधान आहे आणि विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल भरभरून कौतुक या सगळ्या सोहळ्याचं केलं। तुमचं नियोजन, या नियोजनामध्ये थेट उपमुख्यमंत्री म्हणाले की चांगलं नियोजन आहे की हा 3 दिवसाचा महोत्सव होऊ शकत नाही, हा किमान 8-10 दिवसाचा तरी केलं पाहिजे। मी देखील साहेबांनी सांगितलं की आम्ही पहिला प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आता आम्हाला पूर्ण झपाटून झालेला आहे की आपण हे करू शकतो। पर्यटकांची खुशी बाजारपेठेमध्ये उलाढाल वाढली, बरोबर, व्यापारी खुश आहेत, व्यावसायिक खुश आहेत, टॅक्सीवाले, म्हणजे सगळ्याच क्षेत्रातले लोक। सकाळी हॉटेल असोसिएशनच्या लोकांनी सगळ्या मला भेटून सांगितलं कि इतना अच्छा आयोजन करने के लिए होटल एसोसिएशन की तरफ से हम लोग आपको धन्यवाद देते हैं। आणि प्रशासनानं सुद्धा एवढं चांगलं नियोजन केलंय, कुठं ट्रॅफिक जाम झालं नाही, कुठं पर्यटकांची गैरसोय झाली नाही, कुठं वादावादीचे प्रकार झाले नाहीत। त्यामुळं असाच उद्यापर्यंत हा यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने हा पार पडावा। दादा, खरं तर सातारकरांचं आपलं नशीब खूप चांगलं आहे की तुमच्यासारखा पर्यटन मंत्री आपल्या सातारा जिल्ह्याला मिळाला। हे 20 नंबरवरचं खातं होतं, 20 नंबरवर खातं मोजलं जात होतं आणि आज या खात्याचं पुन्हा पुनर्जीवन केलेलं आहे। ही मोठी चर्चा आहे। असं नाही, खातं कसं जरी असलं तरी शेवटी आपण कशी मेहनत घेतो आणि आमचे नेते मंडळींचं कसं सहकार्य आहे। CM साहेबांनी मला फ्री हँड दिला, शिंदे साहेबांनी, अजितदादांनी फ्री हँड दिला डिपार्टमेंटमध्ये काम करायला, आणि माझे आमचे राज्यमंत्री असतील, बाकी आमचे सगळे असतील, आमचे प्रशासन विभागातले अधिकारी कर्मचारी, सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून या विभागाचे एक वेगळं रूप ह्या 4-5 महिन्यात आम्हाला महाराष्ट्रासमोर सादर करता आलं। विजन सातारा निश्चित सातारला पर्यटनाच्या दृष्टीनं अधिक चांगलं, विशेषतः जलपर्यटन, दुर्ग पर्यटन हे करण्याचा आपला प्लॅन आहे। त्यातल्या काही गोष्टी आम्ही मंजूर केलेल्या आहेत आणि आता बोलण्यापेक्षा साताऱ्याचं पर्यटन आणि पर्यटनाचा विकास आपल्याला नजीकच्या वर्षभरात चांगला झालेला पाहायला मिळेल। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। हे होते राज्याचे पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री, ज्यांनी सांगितलेलं आहे की सातारा जिल्ह्याचा विकास हा पर्यटन युक्त दिसेल आणि सातारा जिल्हा पर्यटनामध्ये नंबर 1 असेल। कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर, महाबळेश्वर।